सगळ्या बालमित्रांनो नमस्कार। गेले काही दिवस जर तुम्ही गमभन मराठी भाषा कार्यशाळेचं यूट्यूब चॅनल ऐकत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पद्मश्री पुरस्कार मिळवलेल्या महाराष्ट्रातल्या काही उत्तुंग व्यक्तिमत्वांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत पोहोचवत आहोत। तर आज आपण कोणाबद्दल ऐकणार आहोत तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातले एक प्रगतशील शेतकरी आहेत। त्यांचं नाव श्रीरंग लाड म्हणजेच श्रीरंग उर्फ दादा लाड। आता यांना कापूस संशोधनातला उल्लेखनीय योगदानाबद्दलचा केंद्र सरकारकडून 2026 सालचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। दादा लाड हे अगदी सामान्य कुटुंबातली व्यक्ती बरं का, पण त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कापसाच्या उत्पादन वाढीसाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले। त्यांनी केलेल्या संशोधनातून विकसित झालेल्या कापसाच्या वाणांमुळे कापसाच्या उत्पादनात खूप वाढ झाली आणि हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला। म्हणूनच ते सगळ्या शेतकरी वर्गात कृषी ऋषी म्हणून ओळखले जातात। कृषी ऋषी या नावाने ते ओळखले जातात बरं का मित्रांनो, हे नाव लक्षात ठेवा। या पद्मश्री पुरस्कारामुळे तंत्रज्ञानाची माहिती जास्त लोकांपर्यंत जाईल आणि त्यांचा याचा फायदा होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। दादांचं कापूस तंत्रज्ञान हे सर्वात मोठं योगदान मानलं जातं। कापूस उत्पादन कमी होण्याच्या कारणांचा त्यांनी खूप सखोल अभ्यास केला आणि त्यावर उपायांची शास्त्रीय पद्धतसुद्धा तयार केली। मित्रांनो, याच सगळ्या अभ्यासामुळे कापूस पिकासाठी समग्र वैज्ञानिक आणि नफा देणारं म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा करून देणारं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं। दादांनी भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र गोवा प्रदेश संघटक म्हणून सुद्धा काम केले बरं का। कापूस उत्पादन तंत्रज्ञानाबरोबरच त्यांनी पशुसंवर्धन क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी बजावली। गेल्या 4 दशकांहून अधिक काळ म्हणजे 40 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी देशी लाल कांधारी गायींच्या संवर्धनासाठी खूप प्रयत्न केलेत। दादांच्या मार्गदर्शनामुळेच मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी कापूस शेतीकडे नव्या दृष्टीने बघायला सुरुवात केली। तर बालमित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आवर्जून सांगा आणि आपल्या राज्यातल्या पद्मश्री पुरस्कार मिळवलेल्या म्हणजे ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत अशी जी आपल्या राज्यातल्या व्यक्ती आहेत तर यांची अधिक माहितीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर जाणून घ्या आणि ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर सर्च करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा। तिथे सगळ्यांची नावं आणि माहिती तुम्हाला मिळेल। तिथे क्लिक करा आणि प्रत्येक व्यक्तीबद्दलचं आणि त्यांचं कार्य आवर्जून जाणून घ्या। धन्यवाद।